हॅलो नमस्कार, मी पंकज साळगावकर. आज आम्ही चाललो आहे गोकर्णाला. आता आमची पनवेलवरनं ट्रेन आहे. सो बॅगचं पॅकिंग झाली. इथे एक बॅग आहे आणि इथे एक बॅग आहे. आता आम्ही डोंबिवलीवरनं ट्रेन पकडली आणि आम्ही चाललो आहे पनवेलला. पनवेलवरनं आमची ट्रेन आहे रात्री 10 वाजताची. आणि आम्ही ॲक्च्युली टायमिंग पकडून चाललेलो 11 वाजताची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आम्ही निवांत चाललो होतो. पण आम्ही उशिरा पोहोचलो, त्याच्यामुळे एक 10-15 मिनटासाठी आम्हाला ती ट्रेन चुकली. त्यानंतर मी लगेच ऑनलाईन बघून दुसरी ट्रेन पकडली. सकाळची जर्नी आहे. बॅग आहे आमची इथे आणि एक बॅग खाली आहे आणि गर्दी कमी आहे पूर्ण ट्रेनमध्ये. इथे असे लोक येतात चहा वगैरे विकायला. ट्रेन पकडली आणि ट्रेन मिस झाली होती आम्हाला. चाय गरम कॉफी नाश्ता उपमा चाय कॉफी सेकंड ट्रेन पकडून चाय कॉफी नाश्ता आता उपमा आम्ही चाय कॉफी मडगाव स्टेशनला पोहोचणार आहे. आणि मडगावचं पुढचं स्टेशन आहे कारवार. डायरेक्ट कारवारला थांबू आणि तिथून मग गोकर्णला जाऊ. गोकर्णला तिथे आपल्याला म्हणजे आपण तारखेला तर तिथे आम्ही जाणार आहोत. आमची जी चुकलेली ट्रेन होती तिरुनेलवेली सुपरफास्ट एक्सप्रेस, ती ह्या ट्रेनच्या पुढे अर्धा तास चालत होती. आणि ही ट्रेन जी आहे मंगळुरू एक्सप्रेस, ती अर्धा तास लेट चालत होती त्याच्यापासून. सो त्यांचा टायमिंगच असं शेड्यूल केलेला असतो. आणि त्यात आज ट्रेन लेट होत्या 1 तास, त्याच्यामुळे अजून आम्हाला लेट होणार होता. कसे टेस्ट? हॅलो, सो फायनली आता आम्ही पोचलो आहे कारवारला. आणि हे मागे स्टेशन आहे कारवार. आणि या साईडनेच बाहेर गेल्यानंतर टॅक्सी पण मिळतात. पण टॅक्सींचे रेट खूप हाय असतात जर गोकर्णला तुम्हाला कारवारवरनं जायचं असेल तर. आणि तिथे मी विचारलं त्यांना रिक्षा टॅक्सीसाठी, तर ते 2000 रुपीज फॉर 2 पर्सन असं बोलत होते. आणि इथून मग आम्ही नेक्स्ट प्लॅन होता आमचं की इथून आम्ही ट्रेनने जाऊ शकतो. फक्त इथे तुम्हाला थोडं थांबायला लागेल. ट्रेन सगळ्याच ट्रेन नाही जात गोकर्णला. सो गोकर्णला जाण्यासाठी तुम्हाला इथून ट्रेन पकडायला लागेल अंकोलासाठी. आणि तिथून मे बी टॅक्सी किंवा रिक्षाने वगैरे जाऊ शकता. सो इथून त्याची तिकीट आहे फॉर 2 पर्सन 70 रुपीज. आणि इथे आम्ही आता नाश्ता केला आतमध्ये स्टेशनच्या इथेच कॅन्टीन आहे. आणि खूप छान ब्रेकफास्ट होता तो. आणि त्याचा इडली घेतलेला सॉरी, वडा वगैरे यांच्याकडे नव्हते अवेलेबल आता. सो इडली घेतले, 2 इडली देतात मोठ्या साईजमध्ये. आणि त्याचे व्हिडिओज मी टाकले त्याच्यामध्ये, दाखवेन तुम्हाला. सो त्याची प्राईस आहे, एक पराठा घेतला आणि एक इडली. सो टोटल 45 रुपीजमध्ये दोन्ही होऊन जातं. म्हणजे 20 रुपीजचा पराठा आहे आणि 25ला इडली. सो असं नाश्ता पण छान झाला. इथे थोडं थांबायला लागेल इथे. सो मागून एक ट्रेन येते, ती आहे 10 वाजताची. आणि तिथून रिक्षा किंवा याने गोकर्णाला जाण्यासाठी 23 मिनिट्स लागतात. सो बघू आता पुढे कसं काय ते. सो आमचं रूम आहे कुडले बीचच्या जवळच आहे. तिथे कुडले बीच गोकर्णामध्येच आहे. स्पेस मंदिरापासून वगैरे असं जवळ आहे. सो बघू आता तिथून कसं पुढची काय जर्नी होते. आता वाजलेत 11 वाजायला 15 मिनटं आहेत, अजून 10:45 झालेत. सो लेट सी. असं आहे इथे, शांत आहे पूर्ण. बघू शकता कोण माणसंच नाही आहे जास्त. खूप शांत आहे. सो छान वाटतंय आणि हवा पण छान आहे आणि वातावरण एकदम दमट आहे. ते काढी लागले इथे, असं सायलेंट आहे पूर्ण. इथले स्टेशन खूप सायलेंट होते, तेवढेच स्वच्छ पण होते. म्हणजे शांततेसोबत स्वच्छता पण होती, कारण जास्त माणसं पण नव्हती इथे. सो तुम्हाला स्टेशन मास्टरसोबत बोलून तुम्हाला इन्फॉर्मेशन काढावी लागते ट्रेन्सबद्दलची. किंवा ऑनलाईन तुम्ही सर्च करायला चाल तरी तिथे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला कम्युनिकेट करायला लागतं स्टेशन मास्टरांसोबत. आम्ही तिथून ती ट्रेन पकडून
70 रुपयाचीच फक्त तिकीट होती दोघांसाठी आणि आम्ही आलो अंकोला स्टेशनला. आणि कारण नेट चालत नव्हतं, काही माहिती मिळत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे येऊन मग रिक्षा बघितली गोकर्णसाठी. ते पण तुम्हाला खूप जास्त चार्जेस सांगतात. 1000 रुपीज सांगतात. अर्ध्या तासाचं डिस्टन्स होतं आणि त्यासाठी 1000 चार्जेस सांगत होते. पण आम्ही त्यांना बार्गेनिंग करून, तुम्हाला डेफिनेटली बार्गेनिंग करायला लागते तिथे, सो बार्गेनिंग करून 500पर्यंत सांगितलं होतं. पण ते तयार झाले होते बस स्टॉपपर्यंत सोडण्यासाठी. तर आम्ही त्यांना म्हटलं बस स्टॉप नाही, आम्हाला डायरेक्ट लोकेशनवर किती हे कराल. मग 600पर्यंत ते कन्व्हिन्स झाले होते पूर्ण. सो त्यासाठी खूप बार्गेनिंग करायला लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्युनिकेट जेवढं जास्त कराल तेवढं तुम्हाला इझी पडतं त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी. सो तुम्हाला जास्तीत जास्त कम्युनिकेट करायला लागतं. इथे आल्यानंतर पण छान वाटत होतं. थोडा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे तुम्हाला सहज गोष्टी मिळत नाही तिथे. बस वगैरे अवेलेबल नसतात कारण विलेज एरिया आहे पूर्ण. आणि तिथे लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला रिक्षा हा शेवटचा पर्याय उरतो. त्यामुळे तुम्ही इथून रिक्षासाठी जास्त पैसे चार्ज करतात ते. तुम्ही दुसरा पर्याय उपलब्ध असतो तुमच्यासाठी, जो की गोकर्णपर्यंत तुम्ही जायचं, गोकर्ण स्टेशनपर्यंत. आणि तिथून तुम्हाला रेंटमध्ये बाईक वगैरे मिळतात. सो ते बेटर राहील तुम्ही जर डायरेक्ट गोकर्णपर्यंतची ट्रेन मिळत असेल तर. अदरवाईज तुम्ही कारवार किंवा कुठल्या दुसऱ्या स्टेशनवरनं येत असाल तर तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आम्ही पोचलो आहे सनी पॅराडाईजच्या इथे. ते पुढे आहे सनी पॅराडाईज हॉटेल. आणि मागे रिक्षाने थांबवलं. अरे इथून कसं जायचं आहे? अच्छा पुढे आहे. पण सनी पॅराडाईज कुठे दिसते का नाव तुला? गोकू हॉस्टेल म्हणून आहे इथे. मे बी इथेच असेल. आणि स्टेशनचं असं बनवलं आहे. इकडे काहीतरी चालू आहे त्यांचं बांधकाम. आणि इकडनं जाण्यासाठी आहे हे बीच आहे समोरच.